Honorable Member Sir Suresh Mahathir. अध्यक्ष महोदया, आमच्या नवी मुंबई विमानतळाचा नामांतराचा एक विषय आहे जो महाराष्ट्र राज्य सरकारने दोन्ही सभागृहाने विधानसभा विधान परिषद एकमताने ठराव घेऊन त्या विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव द्यावं असा प्रकारचा प्रस्ताव 3 वर्षापासून आपल्याकडे प्रलंबित आहे। परंतु गेली 3 वर्षापासून तो ठराव कॅबिनेटमध्ये येत नाही। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की असे काही कायदे किंवा प्रत्येक गोष्टीला एक कालमर्यादा असावी, असा काहीतरी कायदा व्हायला पाहिजे। दुसरा एक विशेष आहे की आमच्याकडं मी पाहिलं ज्या प्रायव्हेट कंपन्या वीज पुरवठा करतात, या प्रायव्हेट कंपन्या वीज पुरवठा करण्यापेक्षा जर शासनाने जे जुनं चालू होतं तशाच प्रकारचे चालू ठेवलं तर लोकांच्या अनेक समस्या हे आपोआप सुटतील। कारण खाजगीकरणामुळं आज संपूर्ण देशभरात नोकऱ्यांचे विषय असतील किंवा इतर विषय असतील, खूप प्रॉब्लेम हे खाजगीकरणामुळे चालू आहेत। परंतु शासनाचा होरा पाहिला तर तो सतत खाजगीकरणाकडे आहे आणि म्हणून हे खाजगीकरण कुठेतरी थांबवायला पाहिजे। याच्याविषयी एक कायदा नक्कीच व्हायला पाहिजे। दुसरा एक विषय आहे मॅडम की स्थानिक लोक या देशात ज्या ज्या राज्यात प्रत्येक प्रांताची लोक जी स्थानिक असतात, खरं म्हटलं तर त्या राज्यात त्या स्थानिकांना नोकरी असेल, व्यवसाय असेल, याला प्राधान्य मिळायला पाहिजे किंवा त्याच्यासाठी 50%, 70%, 80% हा त्यांचा हक्क हा अबाधित राहिला पाहिजे। परंतु असं होताना आपण पाहत नाही आणि याच्याविषयी रेल्वेचं खातं असेल, महसूल डिपार्टमेंट असेल, कुठलंही असेल, या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये हे प्रत्यक्षात नाही। म्हणून याविषयी देखील कायद्यात रूपांतर व्हावं। जसं आपण लोकांच्या मतावर सरकार बनवतो, परंतु सरकार खाजगीकरण करताना, काही बिलं पास करताना, काही कायदे कानून करताना लोकांना विश्वासात घेतात का? नाही घेत। सगळ्याच ठिकाणी लोकांना विश्वासात घेणं गरजेचं नाही, परंतु असे बरेच विषय असतात की ज्याच्यात लोकांना विश्वासात घेणे गरजेचं आहे। त्या स्थानिक लोकांना त्या ठिकाणी काय हवं आहे, त्यांना अपेक्षा शासनाकडून असेल, त्यांना अपेक्षा प्रायव्हेट कंपनीकडून असेल किंवा इतर काय विषय असतील, तर ह्या सगळ्या गोष्टीकडं शासनाने कायद्याच्या माध्यमातून रूपांतर करून लक्ष दिलं पाहिजे।